आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मसाजोग प्रकरणातील गुन्हेगारांना कठोरात कठोर शासन करा, अन्यथा आंदोलन करू। मुख्य आरोपींना अटक करा, मेहकर येथील मराठा समाज आक्रमक। उपविभागीय अधिकारी व यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना मेहकर शहर व ग्रामीण परिसरातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे राजकीय व सामाजिक वैमनस्यातून अपहरण करण्यात आले। एवढेच नाही तर या घटनेतील आरोपींनी मानवतेला काळिंबा फासत अपहरण केलेल्या सरपंच संतोष देशमुख यांना निर्दयी क्रूरपणे बेदम मारहाण केली। या मारहाणीमुळे त्यांचा खून झालेला आहे। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची प्रतिमा मलिन करण्याचे कृत्य घडलेले आहे। कारण या घटनेतील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी राजकीय आश्रयाने आर्थिक उलाढालीच्या भरोशावर हे अपहरण करून खून करण्याची घटना घडून आणल्याने कायदा व सुव्यवस्था ही खिळखिळी करून ठेवली असल्याचे चित्र निर्माण होताना दिसून येत आहे। न्याय, समता, बंधुतेचा संदेश देणारे फुले, शाहू, आंबेडकर विचारांच्या महाराष्ट्रात घडलेली ही घटना समाज मन खिन्न करणारी घटना आहे। आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करत आहोत। तसेच या घटनेतील व प्राथमिक स्तरावर अटक असलेल्या आरोपींची कसून चौकशी करण्यात यावी व मुख्य आरोपींना अटक करण्यात यावी। तसेच या गुन्ह्याची केस जलदगती न्यायालयात चालवून दोषींना कठोरात कठोर शासन करण्यात यावे, या मागणीसाठी आम्ही हे निवेदन सादर करत आहोत। तरी आपण आमच्या निवेदनाची दखल घेऊन आपल्या महाराष्ट्रातील राजकीय व शासकीय लोकांच्या आश्रयातील निर्दयी व क्रूर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना सहकार्य करणाऱ्या सहभागी सर्व लोकांना चपराक बसवा, याकरिता तसेच महाराष्ट्रातून ही गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट व्हावी म्हणून या सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कठोरात कठोर शासन करण्यात यावे। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याकरिता शासन स्तरावर संबंधित अधिकाऱ्यांना आपण आदेशित करावे व सरपंच संतोष देशमुख यांच्यासोबत घडलेल्या अमानवीय कृत्याच्या विरोधात न्याय मिळवून द्यावा, अन्यथा आमच्या निवेदनाची योग्य ती दखल न घेतल्यास आपल्या कारवाईने आमचे न्यायिक समाधान न झाल्यास आम्ही लोकशाही मार्गाने विविध प्रकारचे आंदोलन करू। या आंदोलनातून काही अनुचित प्रकार घडल्यास याला शासन सर्वस्वी जबाबदार राहील, असे निवेदनात देण्यात आले आहे। यावेळी समाधान शिंदे, पांडुरंग पाटील, रमेश देशमुख, धनंजय देशमुख, शंकरराव देशमुख, कपिल देशमुख, मोहित देशमुख, प्रभाकरराव देशमुख, भागवतराव देशमुख, इंद्रजित देशमुख, दिलीप बोरे, संदीप गारोळे, सुखदेव ढाकरके, प्रमोद तांगडे, कडुबा वैराळ, श्रीकिशन देशमुख, नंदकिशोर देशमुख, मोहित देशमुख, संतोष आखाडे, तुषार देशमुख, कपिल देशमुख, शुभम पानखेडे, महेश गायकवाड, अमोल मोरे, अज्योदीप खडसे, अमोल धोंडके, दत्ता गिरे, आशिष देशमुख, योगेश देशमुख, व्यंकट नरवाडे, प्रदीप देशमुख तसेच मेहकर शहरातील व ग्रामीण भागातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या आवाज महाराष्ट्राचा या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विजय माने।